तर मित्रांनो नमस्कार. आपलं चॅनलवर परत एकदा एक व्हिडिओ टाकतोय आणि अजून एक जण असेच व्हिडिओ टाकतात. त्यांचं नाव नाही माहिती, पण मेंदूची कलई म्हणून एक चॅनल आहे, फार छान बोलतात ते पण. तर या व्हिडिओमध्ये आपल्या मेंदूची कलई नाही आहे, तर फार भारतात झालेला आहे आणि कसं ते पण सांगतो. आता इथे पहा, या डिझायरच्या मागलची ही डिझायर, या भाऊनी लाईट एवढे लावलेले आहेत अक्षरशः डोक्यात जात होते, म्हणून मी स्पीड कमी केला आणि यांना पुढे घेतलं, हायबीमची लाईट लावली. आता यांच्या मेंदूची कलई आणि भारता दोन्ही सोबत करायला चालू करायचं. फक्त आपल्याकडं हॅलोजन बल्ब आहेत आणि त्याच्यामुळं आपण फक्त अंतर सोडून यांचं सगळं बाकीचं कार्यक्रम करायचं आहे फक्त. आता तर एक व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मी हे करतो, पण जास्त पाठलाग नाही करत. पण आज व्हिडिओ बनवायचा म्हणून यांचा पाठलाग पण केला. जोपर्यंत हे गेले तिथपर्यंत मी गेलो. आणि जर याच्यावरती जर समजा प्रशासनानं जर काही केलं नाही, तर मात्र मी काही दिवसांनी असेच बल्ब लावणार, जे की 350 वॅटचे असतील. थोडंसं आपल्याला नुकसान झालं तरी चालेल आणि त्याच्यानंतर मात्र असल्यांचा पाठलाग करणार. जिथपर्यंत ते जातील तिथपर्यंत आपण पण जायचं आणि जोपर्यंत आपल्याला सरळ जायचं आहे, आपल्याला जिथं बाहेर निघायचं तिथं आपण बाहेर निघायचं आणि यांना तोपर्यंत त्रास द्यायचा. जर हेच करायचं असेल तर मात्र आपण या गोष्टी करायला पण पाठीमागे राहायचं नाही आहे. तर सर्वांनी माझ्या माहितीस तो या बल्बवरती बंदी आणण्यासाठी काम केलं पाहिजे आणि मी तर ते करणार आहे. आत्ता चालूच केलं आहे. आता इथं पाहिलं असेल मी लो बीम केले का, तर पिकअपवाल्याला माझ्या लाईटचा त्रास होऊ नये. पहा, आता हा भाऊ पुढं आला की परत मी हाय बीम करणार आणि मी शक्यतो लाईट ह्या लो बीमवरच चालवतो कंटिन्यू. इथं केला आता हाय बीम, परत मी लो बीम करणार. हां, का तर समोरच्याला त्रास नाही झाला पाहिजे. हा आपला सगळ्यात मोठा मोटिव्ह असतो मित्रांनो गाडी चालवताना. समोरच्यालाच नाही आहे तर याच्यामध्ये आपल्याला स्वतःलाही त्रास होत नाही आणि इतरांनाही त्रास होत नाही आहे. पण इतरांच्या त्रासामुळं आपण स्वतःला त्रास करून घेतो आणि ते कसं ते मी ह्या व्हिडिओतून दाखवतोय. आणि मला तर खरंच या लाईटचा फार त्रास होतो आहे. आता हे परिवहन मंत्री आणि परिवहन मंत्रालय यांना जर ह्या गोष्टी कळत नसतील आणि जर अधिकाऱ्यांना पण या गोष्टी कळत नसतील, तर त्यांची जिंदगी शून्य आहे. त्या पदावर जाऊन शून्य जगतायत ते, शून्य. उपयोग नाही आहे त्यांचा देशासाठी, तर काडी मात्र उपयोग नाही आहे. हां, ते त्यांचं घर स्वतःचं भरत असतील त्या पदावर राहून, तर ते त्यांच्या गोष्टी वेगळ्यात. आणि हे एकासाठी नाही बोलत, आत्तापर्यंत जेवढे पण झालेत त्या पदावरती येऊन पुढं गेलेत तेवढ्या सर्वांसाठी बोलतोय. का तर या लाईटवरती पहिलंच बंदी यायला पाहिजे होती, पण अजून बंदी नाही आली आणि कोणीही याच्याबद्दल काही कारवाई करण्याचं किंवा काही न मार्केटमध्ये येण्याचं प्रावधान करत नाही आहेत. ते सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. इथं पाहिलं असेल की किती त्रास होत असेल समोरच्या ड्रायव्हरला आणि तो देखील सहन करतोय. मी जर याच्या पुढं असतो ना, तर मी गाडी डायरेक्ट जागेवर उभा केली असती आणि हे बल्ब मी फोडले देखील असते. आणि ते मी करल काही दिवसांनी, जर याच्यावर बंदी नाही आली तर. मग काय केस होतील काय होतील ते पुढं बघूत. आणि मी विशेष एक व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यानंतर मात्र मी फोडायला चालू करणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः फोडणार आहे. मी इतरांना फोडण्याचा सल्ला देखील देणार नाही आहे. बघा ना किती त्रास होतो. अक्षरशः एक गाडीला नाही त्रास होत, तर याच्या पुढच्या 5 ते 7 गाड्यांना त्रास होतो आणि समोरच्या 3ला तर होतो. त्याच्यानंतर त्यांच्या दोन्हीच्या मधून जे जाणार आहेत त्यांच्या साईडच्या 2-3 गाड्यांना मी पाहिलेलं आहे. माझ्या पाठीमागे अजून एक गाडी आहे, तर त्यांचा त्रास मला 4-5व्या नंबरला होती गाडी मधल्या लेनला, तेव्हा देखील मला त्रास होत होता. तर या गोष्टी का ध्यानात येत नाही आहेत? या गोष्टी ध्यानात आल्या पाहिजेत व परिवहन मंत्रालयाच्या. आणि प्लीज, जर तुम्हाला वाटत असेल, समजा आता मी देखील हेच बल्ब बसवले, तर मी यांना माझ्या समोरच्या किती लोकांना त्रास देतोय. आणि हे काही एक नाही आहे. मी आता कंटिन्यू नाही म्हणलं तरी 15-16 तास गाडी चालवतो आणि त्याच्यातली रात्रीची गाडी माझी संध्याकाळी 7 वाजता लाईट्स लागतात आणि 12पर्यंत 11पर्यंत 10पर्यंत असतात, कमीत कमी 10पर्यंत असतात. तर तेवढ्या लोकांना मी त्रास देतोय. 3 तास 4 तास 5 तास जर रात्रीचं त्रास देत असेल, तर माझ्या पुढं किती गाड्या गेल्या काउंट केलं तर ते फार लोकांना त्रास दिला जातो. तर आता बघा, याला मी अजिबात नाही सोडलं. या माणसाला भरपूर त्रास दिला आणि कसं आहे, आपले 55-60चे बल्ब तरी पण त्रास होतो मित्रांनो, नाही असं नाही आहे. जर मी हे बल्ब वाढवले
तर अजून त्रास जास्त होईल. आणि मी हॅलोजनचे आपली गाडी आली की मी हे बल्ब बसवणार आहे. आता हे का मी हाय बीम लावली आणि मला माहिती आहे गाडी कुठं आणि किती अंतरावर ठेवायची म्हणजे समोरच्याला त्रास होतो. आणि ह्या गोष्टी मी खेळतो मित्रांनो. रात्री झोप लागत नाहीये, मस्त मज्जा येते हे करताना. समोरच्याला त्रास देणे, जर ज्याचा त्रास आपल्याला होतोय तर त्याला त्रास देणे, याला आपण हे म्हणत नाहीये, म्हणजे चुकीचं तर मी तर म्हणत नाहीये. मला अजिबात चुकीचं वाटत नाही. आता या माणसाचा त्रास मला झाला लाईटचा, मी याला माझ्या लाईटचा त्रास देणार म्हणजे देणारच. आणि जर समजा यदा कदाचित याच्यावर जर बंदी नाही आली किंवा काही नाही झालं तर 1 महिन्यामध्ये मी माझ्या गाडीला या लाईट्स बसवणार. आणि मग मात्र ह्या अशा लोकांचे मात्र पळू पळू तानू तानू जे बोलतो ना ते कार्यक्रम करणार. आता जो करतोय तोच करणार नंतर मग. आणि विषय का पुन्हा एकदा जर अशा जर लाईटी आल्या तर तो रडण्याशिवाय तर काम काहीच करू शकणार नाही. तो एक तर रडल किंवा चिडल, 2 गोष्टी करल. आणि जर या गोष्टी होऊ नये असं जर वाटत असेल, माझ्यासारखा एक जण नाही आहे मित्रांनो या रोडवरती. या रोडवरती भरपूर लोक आहेत ज्यांना या लाईटचा त्रास होतो. तर मी तर म्हणतो ना की सर्वांनीच अशा लाईट बसवून टाका. मग जर RTOचं जर लक्ष नसेल अशा गोष्टींकडे, आणि एका RTOचं नाही आहे, मी म्हणतो सर्व देशातील सर्व RTOचं या लाईटकडे लक्ष आलं पाहिजे, लक्ष दिलं गेलं पाहिजे, तरच आपल्या डोळ्यांचं काहीतरी खरं आहे. नाहीतर सर्वांना आंधळेपणा येईल, सर्वजण आंधळे होतील. सर्वांनीच या लाईट लावल्या तर सर्वजण का आंधळे नाहीत होणार. मी भरपूर प्रशासनातील गाड्यांचं पण बघतोय की प्रशासनातील गाड्यांच्या पण लाईट या हाय बीमवर असतात सिटीमध्ये देखील. मी तर म्हणतोय ना की तुम्ही हायवेला देखील आपल्या समोर जर एखादी गाडी चालत असेल तर तुम्हाला लो बीम केलं पाहिजे तिथं. आता इथं लो बीम पाहिजे सर्वांची, का तर इथं हाय बीमची गरज नाहीये. स्ट्रीट लाईट पण आहेत तरी देखील ह्या भाऊचे लाईट एवढे पॉवरफुल आहेत. आता मी त्याच्यामुळेच यांच्या पाठीमागं जे लागलोय मित्रांनो, हाय बीमची लाईट माझी लावली आहे आणि मी यांच्या पाठीमागं. मला माहिती आहे यांना त्रास कुठं होतो आणि आपली गाडी कुठं चालवल्यानंतर यांना त्रास होणार आहे. आणि त्याच गोष्टी मी करत असतो. मी एवढं कोणाला पाठलाग नाही करत, पण पाठलाग करण्याचा एकमेव हेतू होता आजचा की आज एक व्हिडिओ पण बनवायचा होता आणि व्हिडिओ समजेल अशा ठिकाणाहून चालू झाला म्हणून मग मी थोडंसं हे गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आज. जर तुम्हाला जर वाटत असेल की मी लोकांना विनाकारण त्रास देतोय तर हा विनाकारण त्रास नाही आहे. जेव्हा मला त्रास होतो, मला म्हणजेच जनतेला त्रास होतो मित्रांनो, मी एकटाच नाही आहे त्याच्यामध्ये. भरपूर जणांना या लाईट्सचा भरपूर जणांना त्रास झाला असेल, एकानाही विरोध नाही केला, पण मी मात्र या गोष्टींचा विरोध करतो. जर माझ्या पाठीमागे जर अशी लाईट जर असती याच्यामध्ये तर मी खोटं सांगत नाही मित्रांनो, मी 100 गाड्या पुढे जाऊ दिल्या असत्या आणि त्या माणसाचा वेळ घेण्यासाठी मी हळूहळू गाडी चालवली असती. अशा लोकांना मित्र हे पण देत नाहीये, साईड पण देत नाहीये. त्यांना जायचं तिथून जावा. माझे स्पीड अजून कमी कमी करतो. आणि एक महत्त्वाचं असतं मित्रांनो, जर तुम्ही स्पीड कमी कमी कराल ना, गाडी जशी ती जवळ येईल एकदम, तसं आपल्या मिररमध्ये त्या लाईट्स चमकत नाही आहेत. त्याच्यामुळं आपण एकदम स्लो करायची ती गाडी. त्या माणसाला जिकडून जायचं तिकडून जा म्हणायचं, ज्या साईडनी जायचं त्या साईडनी जा, अजिबात साईड द्यायची नाही आहे. आपली स्पीड एकदम कमी करायची. आणि त्यानं होतं काय की या लाईट आपल्या डोळ्यावरती चमकत नाही आहेत, त्या फक्त आपल्याला गाडीवरच चमकतात, डिक्कीवरच. आणि एकदम स्लो गाडी चालवायची. तो पुढे गेला की आपली हाय बीम लावायची आणि असं त्याच्या पाठीमागं जोपर्यंत पॉसिबल आहे तोपर्यंत, जास्त पण मागं नाही लागायचं. आणि त्याच्याशिवाय हे कमी होणार नाही आहेत लाईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणतोय ना की आपल्या परिवहन मंत्रालयानं या लाईटवर बंदी आणली पाहिजे. अहो ह्या लाईट ह्या मानवी डोळ्यासाठीच नाही आहे तर भरपूर जणांसाठी धोकादायक आहेत. या लाईटमुळे डोळ्यांचे कॅन्सर होतील. आणि खोटं सांगत नाही मित्रांनो, अक्षरशः असं वाटतं ना की मेंदूमध्ये पण आग व्हायला लागली आहे ह्या लाईट जर समोर आल्या तर. इथं मी लो बीम केले आणि साईडला सरकलो मित्रांनो. जर माझे काही चुकत असेल तर मला माफ करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.